त्याचबरोबर जी इनिंग आहे अगदी ठराविक वेळेमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. 5 षटकं म्हणजेच जी दोन्ही इनिंग जे आहेत 50 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे. म्हणजे एक इनिंगसाठी 25 मिनिटांचा कालावधीमध्ये असेल, कारण आज हा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. त्याच्यामुळे ज्या इनिंग आहे त्याच्या पुढच्या ज्या मॅचेस होतील, जी फर्स्ट इनिंग असेल 25 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. गांभीर्याने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण आपण पहिलीच मॅच बघितली तब्बल 1 तास 20 मिनिटं लागली होती पहिल्या मॅचसाठी. त्याच्यामुळे इथून ज्या मॅचेस होतील एक इनिंग 25 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं अनिवार्य असेल. चला, फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय या ठिकाणी मनोज मोहिते यांना. त्याचबरोबर जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे उपसरपंच समोदय आदरणीय स्वप्नीलजी बाडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन असं नसतं व्हायचंय. आपण दुर्गेश यांच्याकडे गोलंदाजीसाठी कमान दिली आहे. कदाचित आपण पाहायला गेलं तर या टीमकडे शंतनू सारखा देखील एक स्ट्रायकर बॉलर आहे, पण तो दुर्गेशला गोलंदाजीसाठी पहिले षटक दिले. हालाकी जे दोन्ही बॅटर्स आहेत आक्रमक आहेत, विध्वंसक फलंदाज आहेत, विस्फोटक बॅटर आहेत. त्याच्या विरोधामध्ये दुर्गेशला गोलंदाजी दिली गेली. पहिलाच बॉल आणि शोहेब बर्मारी चांगल्या लयमध्ये दिसलेत. आणि अगदी हे छोटे बॉल कुठे सोडतील. ज्यावेळेला आकुळ टप्प्याचा चेंडू होता, चांगला स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर टोकला, तिथे सारच वसूल केलेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही तिथे. डॉट बॉल येईल. कमालची या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मागचा सिक्सर आल्यानंतर, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर पुढचा बॉल डॉट आलाय. संतोष एजन्सी हा जो संघ आहे एक चांगला संघ बघायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये 3च्या 3 मॅचेस मात्र संतोष एजन्सी या टीमनं जिंकल्या, आणि त्याच्या अगोदर सनीकोन या टीमनं मात्र 3च्या 3 मॅचेस देखील जिंकताना आपण बघितल्या होत्या. पहिल्या दिवसामध्ये ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा जाता पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. दुर्गेश गोलंदाजी ज्यावेळेला करत आहेत, कालच्या लीग आपण पाहायला गेलं तर त्या मॅचेस होत्या, त्या मॅचेसमध्ये देखील संधी मिळाली होती तिसरं ते चौथं षटक टाकण्यासाठी. ऑनला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीप विकेटच्या दिशेनं तैनात आहेत. चांगल्या या ठिकाणी आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षणाचा नजारा राहुल आंबेकरच्या माध्यमातून चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. डीप विकेटच्या दिशेनं राहुल आंबेकर तैनात होते. त्यांनी कमालचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील केलं आपल्या टीमसाठी. संतोष एजन्सीचा राहुल आंबेकर आहे तो. हो, यावेळेला मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक रुपेश विसे यांनी कोणती चूक न करता इथे फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. बंड्या शिर्के आता बाहेर जातील. गोल्डन डकचा शिकार बंड्या शिर्के बनलेत. दुर्गेशला अक्षरशः फसवले. चांगली रणनीती आंबिया पालकर यांच्या माध्यमातून आपण पाहिली. दुर्गेशला पहिल्या षटकासाठी विकेट घेण्यासाठी आणलं होतं, कारण थोडे शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल, परंतु हा अगदी फुल अँड लेंथ वरती टाकला होता. प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि सरळ चेंडू मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तर बंटी एलकर, काल सायंकाळची मॅच अगदी पाहण्यासारखी झाली. जी मॅच होती दापोली फायटर्स आणि त्याचबरोबर मनस्वी फायटर्स या दोन टीम मध्ये ती जी खेळवली गेली सायंकाळच्या सत्रातली 41 रन्स मात्र त्या ठिकाणी डिफेंड केले गेले होते दापोली फायटर्स या टीमच्या माध्यमातून. काय गोलंदाजी होती. आकाश सकपाळ कमालची बॉलिंग तिथे पाहिल्यामुळे श्रेयस खटावकर होते. त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर चांगले चांगले गोलंदाज आहेत त्या टीमकडे देखील. इथे मोठा प्रहार, यावेळेला तोडफोड डिपार्टमेंटचे गाडू बंटी एलकरच्या पाठीमधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण, 6 रन षटकार. बंटी एलकरनं आल्या आल्या सुरुवात केली. हातामध्ये चार्ज घेतलाय आता.
म्हणजे मागच्या बॉलवरती काय घडलं याचं मात्र आपण पाहायला गेलं तर पुस्तकानं बघितलंच नाही. फक्त आणि फक्त या पहिल्या चेंडूवरती सिक्सर कसा ठोकायचंय बंटी एलकरनं मात्र अगदी डगआउट मधून आल्यानंतरच सांगितलंय की अशी बॅटिंग मी करतो. आता अवे फ्रॉम द बॉडी शिरापासून खूप दूरचा बॉल होता. अंपायरचा या ठिकाणी इशारा आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. लॉस ऑफ 114 रन्स मनस्वी फायटर्स. 14 रन्स झालेत एक ओव्हर नंतर. त्याचबरोबर जलस्वराज्य ग्रामपंचायत जळगावचे उपसरपंच महोदय आदरणीय स्वप्नीलजी बाटकर सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूयात. आपल्या या संपूर्ण स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत आदरणीय राम जागडे सर आहेत, त्याचबरोबर महेश दादा मुंडेकर सर आहेत. दोघांचे शुभ हस्ते आपण सन्मान करतोय आदरणीय स्वप्नीलजी बाटकर सर यांचा. शंतनू यांना आपण आता बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हा जो शंतनू नांदिस्कर आहे यांनी क्रिकेटची सुरुवात अगदी लेदर क्रिकेट पासून आपण करताना पाहिले. प्रशिक्षक राम जागडे यांच्या प्रशिक्षणाखाली मात्र या खेळाडूंना अगदी चांगले क्रिकेट खेळलं. त्याच्यानंतर मग टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात केली. मग आता रबर बॉल क्रिकेट. पहिला बॉल आहे, केवळ आणि केवळ एकच रन मिळतोय. परंतु कालच्या दिवसापासून हा जो शंतनू आहे याच्यावरती प्रहार करणं तेवढं शक्य राहिलेलं नाहीये अनेक चांगल्या चांगल्या बॅटर्सना. पहिलाच बॉल केवळ एक सिंगल रन घेतलाय. समोर असेल बंटी एलकर. या ठिकाणी पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू जातोय. कमालचा चेंडू टाकला गेला. फक्त आणि फक्त केवळ एक रन मिळेल याही बॉलवरती. मी तरी म्हणेन हाच गोलंदाज अगदी चांगला इकॉनॉमिकल बॉलर राहिलाय. चांगला किफायतशीर गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसापासून देखील शंतनूनं चांगली गोलंदाजी केली. 16 वरती स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलाय. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण सांगितलं होतं सुरुवातीला की इनिंग बरोबर 25 मिनिटांमध्ये चालू होणं गरजेचं संपणं गरजेचं आहे. यावेळेला देखील समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक असू शकतील. एकच रन्स याही चेंडूवरती. वा काय कमालची बॉलिंग, परंतु तिथे खराब थ्रो पाहायला मिळालाय. गोलंदाजी आपण पाहतोय तर पहिल्या 3 बॉलवरती फक्त 3च रन्स. या टीमकडे आपण किशोर गुंडेकर सारखे देखील खेळाडू आहेत. किशोर गुंडेकर त्याचबरोबर अनिकेत तेरेकर सारखे बॅटर्स आहेत. अमेय पालकर मिस्टर कन्सिस्टंट थोडेसे. यावेळेला मोठा प्रहार केला क्षेत्ररक्षक असतील. आणि राहुल आंबेकर यांनी मात्र कोणतीच कसर सोडली नाहीये. कमालची कॅच पकडलेली आहे. राहुल आंबेकरने काय कॅच पकडली आहे. विकेटचं पतन एक चांगला ब्रेक थ्रू देखील देण्याचं काम केलेलं आहे. आता बॅटिंग साठी देखील राहुल आंबेकर आलेत. मागची कॅच मात्र राहुल आंबेकरनीच पकडली. आता दोन्ही टीम मध्ये राहुल आंबेकर आहेत. आपण पाहिलं गेलं तर एक जे राहुल आंबेकर आहेत बॅटिंगच्या टीम मध्ये. राहुल आंबेकर कळंबड सारख्या गावातून बिलॉंग करतात. तर फिल्डिंग टीम मध्ये जे राहुल आंबेकर आहेत आगर वांगणी या गावातून बिलॉंग करणारे आहेत. अगदी उंच खुरा बांधाचे आणि चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत राहुल. आपण त्यांना पाहिले या ऑक्शन मध्ये. संतोष एजन्सी या टीमनं मात्र अगदी त्यांच्यावरती विश्वास दाखवला, त्यांना पीक केलं आणि आता चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा डीप कव्हर मध्ये आपण बघतोय, परंतु तिथे मात्र 4 रन्स मिळून जातील. चांगली बॅटिंग आहे. सौकार आलाय राहुल आल्या देखील
आणि आपण चर्चा करत होतो की राहुल आंबेकर अगदी विरारमध्ये एक चांगले क्रिकेटपटू त्यांच्या नावाचा डंका राहिलाय. तेच ते राहुल आंबेकर आता बॅटिंग मार्कवरती आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील एका मॅच मध्ये त्यांनी काय धुवाधार बॅटिंग केली. हवेमध्ये बॉल अनिकेत दरेकर चेंडूच्या खाली आलेले आहेत. राहुल आंबेकर आणि दोन खेळाडूंमध्ये या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आणि ते कॉल केला नाहीये. आणि या ठिकाणी आणि षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलंय 23 लॉस ऑफ 2. आणि असं वाटलं होतं की अनिकेत दरेकर पकडणार की राहुल आंबेकर कॅच पकडणार, परंतु राहुल आंबेकरने सांगितलं या राहुल आंबेकरची कॅच मीच पकडेल म्हणून अतिशय वेगाने ते बॉलवरती आले. परंतु त्याच्यानंतर अनिकेत दरेकर अगदी भन्नाट वेगाने ते देखील दोन्ही खेळाडू अगदी या ठिकाणी पाहायला गेलं तर त्या बॉलवरती पोहोचले होते, परंतु मिसअंडरस्टँडिंग तिथे बघायला मिळाली. कॉल केला नव्हता एकमेकांना. तिथे जर या ठिकाणी बोललं गेलं असतं की, परंतु दोन्ही खेळाडूंमध्ये आपण लक्ष फक्त चेंडूवरती होतं. एक संधी मिळाली. अल्पेश बैकर क्रमांक 3 षटक टाकतील. 23 लॉस ऑफ 2 2 ओव्हर नंतर. अल्पेश बैकर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. आता स्ट्राईकला पुन्हा एकदा राहुल आंबेकर येतील. राहुल आंबेकर यांचे देखील खूप सारे चाहते आहेत. सो ते देखील आज या रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे, सुपर डुपर संडे मध्ये घर बसल्या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेचा आनंद घेत असतील. या स्पोर्ट्स टीमचे जे सर्व आहेत आदरणीय अक्कीबाई चिपळूणकर यांची संपूर्ण टीम. ओ यावेळेला राहुल आंबेकरच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड चेंडू खूपच लांब, 6 रन षटकार. कमालची बॅटिंग पाहायला मिळते. म्हणजे ज्यांची कॅच सोडली ना त्याच्यानंतरला मात्र ते दहाडलेत. अल्पेश बैकर यांच्यावरती त्यांनी आक्रमण चढवले. एक क्लास बॅटर आहे राहुल. राहुल आंबेकर आणि दरेकर एकमेकांकडे आता बघतायत की आपण कॅच दोघांमध्ये सोडली ती, त्यामुळे लगेच त्यांनी सिक्सर देखील टोकलाय समोरच्या दिशेनं. हा चेंडू चांगला आहे, हा सुपर बॉल आहे. सरळ वाईड यॉर्कर टाकलाय. बॅटर्सला फॉलो केलं होतं या ठिकाणी बॉलर अल्पेशनं. राहुल आता थांबवण्याचं काम करतायत. एक चांगला बॉल टाकला तर कुठेतरी या अनिकेत असेल, त्याचबरोबर राहुल आंबेकर या दोघांचे जे हृदयाचे डोके आहेत थोडेसे ठिकाणी अगदी आपल्याला चांगले मिळतील. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा खेळाडू कॅच सोडणार नाहीये. जरी तो उंचीनं छोटा दिसत असेल परंतु कारनामे या खेळाडूचे मोठे आहेत. शंतनू नांदिस्कर यांनी कोणतीच चूक केली नाहीये. सुपर कॅच पकडली राहुल आंबेकरला मागच्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आणि त्यांच्याच ओव्हरमध्ये बघा जीवनदान मिळालं होतं, परंतु त्याच खेळाडूने कॅच पकडले. सुपर कॅच. शंतनूने कॅच पकडली, बाहेरचा रस्ता दाखवला राहुल आंबेकर यांना. आता राहत की साच राहुल आंबेकर आणि अनिकेत दरेकर हे दोघं देखील घेतील. आपण स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय 30 या आकड्यावरती. बॅटिंगसाठी कोणत्या बॅटरला पाठवले जाते? दाफलीसा, दिनेश कार्तिक, विलास मोरे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत. विलास मोरे असतील. एक चांगलं सन्मानजनक क्रिकेट खेळावं लागेल. एक चांगलं टोटल तुम्हाला उभं करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेले तर विकेट आली, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील विकेट आली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील विकेट आली आहे. आपण विचार करायला गेलो तर पहिल्या दुसऱ्या ओव्हरच्या 4थ्या बॉलवरती विकेट आहे, तिसऱ्या ओव्हरच्या 4थ्या बॉलवरतीच विकेट आलेली आहे. एक चांगला कोइन्सिडन्स योगायोग दिसतोय. विलास मोरे आलेले आहेत, आक्रमक बॅटर. अल्पेश पुन्हा तयार असतील. कमी गतीचा या ठिकाणी चेंडू मागचा पाहिला होता. चेंडू डीप फाईन लेग तैनात केला आणि तिथे चांगले क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खरंच कौतुक करावं लागेल. या क्षेत्ररक्षकाचं देखील प्रशंसा करावी लागेल. स्कोरबोर्ड आता थोडंसं पुढे सरकतंय 31 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. शोहेब बर्मान येता अजून मैदानाच्या आतमध्ये असतील. यावेळेला लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर शोहेबच्या बॅटमधून 6 रन षटकार.
आणि 3चा खेळ देखील संपलेला आहे. लॉस ऑफ 3 विकेट 37 रन्स 37 रन्स 3 ओव्हर नंतर मनस्वी फायटर्स या टीमचे. नंबर 4चं षटक पुन्हा शंतनू नांदिस्कर यांच्याकडे गेलेत. आपण पाहिलं गेलं तर जो खेळाडू आहे अव्य पालकर त्यांनी मात्र सरळ आपला जो गोलंदाज आहे विकेट टेकर बॉलर आहे डावखुरी शैलीचा शंतनू विलास मोरेच्या विरोधात. हो यावेळेला काय बॉल टाकलाय अक्कबक्क करून सोडलंय विलास मोरे यांना देखील. सुरेख गोलंदाजी अगदी छोट्या सनीचा गोलंदाज सर्वात कमी वयाचा गोलंदाज आपण बघतोय या लीग मधला शंतनू नांदिस्कर. एक चांगला आपण जर पाहायला गेलं तर एका अनुभवी गोलंदाजासारखी बॉलिंग करतोय शंतनू. अगदी बॅटरच्या दिमागासोबत खेळताना आपण पाहिले हवेमध्ये बॉल आहे आणि इथे क्षेत्ररक्षक असू शकतील परंतु नाही त्यांच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑनच्या परिसरामध्ये सारण षटकार. अंततः दापोलीच्या दिनेश कार्तिक म्हणजे विलास मोरेनं आक्रमण केलेलं आहे शंतनू नांदिस्कर याच्यावरती. हरकत नाही एखाद बॉल मात्र ज्यावेळेला टाकला गेला रडार मध्ये होता प्रॉपर टायमिंग तर नव्हताच परंतु सरळ लॉंग ऑनच्या बाहेर सारन्स मिळालेत. आणि त्याचबरोबर विलास मोरेनं जर सलग 3 षटकार ठोकले तर विनोदजी माडिक सर आहेत त्यांच्याकडून 302 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर विनोदजी माडिक सर सांगतायत की तुम्हाला 302 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल त्याच्यासाठी 6 ठोकावे लागतील. फाईनला आपण बघ त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट होते. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय ऋषी बांद्रे सर असतील त्याचबरोबर प्राध्यापक आदरणीय रुपेशजी रांगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. रुपेश रांगळे सर त्याचबरोबर ऋषी बांद्रे सर आपणास विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या आणि विराजमान व्हा आणि संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. हो यावेळेला चांगला पिकअप स्ट्रोक आहे शोएब बरबारे याच्या बॅट मधून एक हवाई सफर 6 रन षटकार. हीच तर या ठिकाणी खासियत आहे शोएबची. आता थोडस कुठेतरी मागणे ठरतायत शंतनू. येस ऍब्सोल्युटली 8 बॉलला त्यांनी फेस केलं ज्याच्यामध्ये 22 रन्स त्यांनी बनवलेले आहेत आणि टीमचं अर्धशतक म्हणजे 51 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. मनस्वी फायटर्स या टीमचे. यावेळेला चांगला बॉल आहे कमालचा चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय बॅटच्या जवळ येत नाहीये चेंडू सरळ काटा बदलला किपरच्या हातामध्ये गेला डॉट बॉल आला आणि या ओव्हर मधला आता शेवटचा बॉल आहे. 4थं षटक आणि शोएब मात्र आता त्या ठिकाणी आपण पाहतोय. हो यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा यावेळेला आपण बघतोय तर डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू वरती तब्बल 6 रन्स मिळतील आणि षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ देखील समाप्त झालाय. लॉस ऑफ 3 विकेट्स 57 मनस्वी फायटर्स.
57 रन स्कोर वरती. आता शेवटचं षटक आय थिंक राहुल आंबेकरकडे चर्चा करतायत आम्ही पालकर. राहुल आंबेकर यांना पहिल्यांदाच आपण गोलंदाजी करताना बघणार आहोत, कारण असं वाटतंय की इथे गोलंदाजी करताना किशोरच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी राहुल आंबेकर यांना गोलंदाजीची आता जबाबदारी शेवटच्या ओव्हरमध्ये दिली आहे. किशोर गुंडेकर मात्र 18 दिवसामध्ये अवेलेबल नाहीयेत. कदाचित दुपारच्या सत्रामध्ये येण्याचे चान्सेस असू शकतील आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संतोष एजन्सीचा जो गोलंदाजीचा कोटा आहे तो कशा प्रकारच्या ठिकाणी मात्र हँडल केला जाईल. राहुल आंबेकर एक उंचखुरा बांध्याचा गोलंदाज आहे. डेब्यू म्हणजे आपण पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये केलं होतं मॅचमध्ये. त्याच्यानंतरला गोलंदाजीमध्ये पहिल्यांदा दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये राहुल आंबेकरला आपण बॉलिंग करताना बघणार आहोत. राऊंड द विकेट गोलंदाजी भाऊ विधाते या एंडकडून गोलंदाजी करणार. ओ पहिला बॉल काय खोलवर टाकलाय, जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी. राहुल आंबेकरला पहिला चेंडू बघितला, अगदी स्लोअर बॉल होता आणि सरळ यॉर्कर लाईन वरती चेंडू जाऊन पडलाय. नवेद या ठिकाणी बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 6 वरती त्यांना पाठवलंय. राहुलला पहिलाच बॉल क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल करतायत यावेळेला. जो कव्हर पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे थोडीशी चर्चा ते करत होते. डीप एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन देखील आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग. त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर लॉंग लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, फाईन लेग थोडंसं वाईडला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मात्र थर्ड मॅन अगदी लॉंग स्टॉपच्या बाजूला ठेवलाय. हो यावेळेला आपण क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगच्या दिशेनं, परंतु इथे कॅच पकडतायत आणि राहुल आंबेकरला या ठिकाणी या स्पर्धेतली पहिली विकेट मिळते. संभव तांबे एक चांगला खेळाडू. संभव नावामध्ये संभव आहे, परंतु कामामध्ये देखील ते संभव करून दाखवले. या संभवनं खरंच संभव करून दाखवल्याची कॅच असं वाटलं होतं की ते बाहेर जातील, परंतु त्याच्यानंतर शेवटपर्यंत बॉलवरती नजर बनवून ठेवली आणि तिथे मात्र अगदी त्यांना हातामध्ये चेंडू येऊन पडला जी कॅच पकडली. शोएब बर्मारे जे आक्रमक झाले होते त्यांना मात्र बाहेरच्या रस्त्याला पाठवले. संतोष एजन्सीचे जे मालक आहेत बाबू दाडवे यांच्याकडून संभव तांबे यांच्यासाठी 200चं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे राहुल आंबेकर आहेत त्यांच्यासाठी संतोष एजन्सीचे सर्वा यांच्याकडून 500चं कॅश प्राइज झाले. आणि खरंच ही संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून लीग फॉर्मॅट जो ऑर्गनाइज केली गेली. हो यावेळेला दिलीप नावाल यांच्या बॅटमधून चाबूक स्ट्रोक आहे. इथे 6 रन्स मिळतील. इथे आता सिक्सर आलेला आहे. या संपूर्ण मी तरी म्हणतोय या मॅच मध्ये डेब्यू काल केला, परंतु बॉलिंग साठी या ठिकाणी जे पहिलं षटक ते टाकतायत हरकत नाही. चांगली बॉलिंग केली, पहिला रनआउट मिळाला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक विकेट मग नंतरला सिक्सर आले. दिलीप नावाले प्रचंड अनुभव आहे यांच्याकडे. ही जी स्पर्धा आहे अगदी यंगस्टरची स्पर्धा आहे. नवीन नवीन चेहरे ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना एक संधी, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. आज चमकताय दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. पुढचा चेंडू असेल, दिलीप नावाले तयार असेल. हो चांगला बॉल आहे, कमालची बॉलिंग आहे. बघा या खेळाडूकडे जास्त पेस नाहीये,
या खेळूचे रनअप जर चर्चा करायला गेला, अगदी धीमा गतीने ते अगदी रन करतायत, त्याच्यानंतर चेंडू ज्यावेळेला रिलीज करतायत अगदी स्लोवर बॉल आहेत, जो टप्पा घातक आहे, याच कारणास्तव बॅटर्सला ते थोडेसे इरिटेट करतायत. हो, आता रडार मध्ये आहे आणि हा रडार मध्ये चेंडू सरळ बाहेर जाईल. आता सिक्सर पाहायला मिळतोय, षटकार आलाय. 69 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत, 69 रन्स. 3 चांगले बॉल आलेत, 2 चेंडूंमध्ये 2 मोठे प्रहार झालेत. नाईन 69 रन्स. यावेळेला चांगला स्ट्रोक असेल, क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला तैनात. थोडंसं पंपेलिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि तुफेल ऐनरकर यांच्या माध्यमातून नवी स्पीड आपल्याला बघायला मिळते. आणि इथे बघता बघता रन्स आपल्याला पाहायला मिळू शकतील. 4 रन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, पण तो चौकार गेलं असं तर काय हरकत नव्हतं. आणि जिथे आपण बघायला गेलं तर 4 रन्स तर असे सहजरित्या कष्ट करून बॅटर्सना काढावे लागले. षटक क्रमांक या ठिकाणी बघतोय तर 5चा खेळ समाप्त. 73 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 74चं टार्गेट असेल. 74 धावांचं या ठिकाणी पाठलाग करावं लागणार आहे संतोष एजन्सी या टीमला. या पुढची मॅच असेल अजिबर फायबर आणि सनी कोण. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. अजिबर फायबर आणि सनी कोण. आणि त्याचबरोबर जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे उपसरपंच महोदय आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वप्नीलजी भाटकर सर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी 2001 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील मनापासून या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर दापोली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे आणि असं नसतं व्हायचंय. चला जिबर फायबर आणि त्याचबरोबर सनी कोण कॅप्टन.
चला ओपनिंग बॅटर या ठिकाणी गेलेले आहेत अमेय पालकर आणि त्याचबरोबर अनिकेत तेरेकर. अमेय आणि अनिकेत तेरेकर, कारण किशोर गुंडेकर यांच्या अनुपस्थितीमध्ये अनअवेलेबल आहेत ते. अनिकेत आता ओपनिंग ची आता जबाबदारी घेण्यासाठी ते दाखल झालेत. नॉन ऐकलं असतील गोलंदाजी मार्कमध्ये बंड्या शिर्के. धावांचा डोंगर पार करायचा आहे, 74चं टार्गेट. बाईटला सुरुवात झालेली आहे. बंड्या शिर्के पहिलाच बॉल यावेळेला क्रॉस द लाईन खेळायचा होता, सरळ मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा रनचा मामला आणि इथे बघता बघता मात्र 2 रन्स देखील कंप्लीट झालेले आहेत. अंपायरचा इशारा लेग बाईचा असेल. त्याचबरोबर सम्राट युवा संघटने दापोली यांचे सल्लागार महोदय, आमचे मार्गदर्शक आदरणीय गणेश दादा एलवे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेला लॉंग ऑफ बॉन्ड्रांच्या बाहेर अमेय पालकरच्या बॅटमधून षटकार. सुपर बॅटिंग. आणि कुठेतरी एकच मनशा असू शकते, एकच प्रयत्न असू शकते, एक ध्येय असेल की या लीग स्टेज मधली जी शेवटची मॅच आहे आपल्या पॉइंट्स टेबलवरती टॉप मध्ये बनून राहण्यासाठी या ठिकाणी हे कुठेतरी अमेय पालकर यांचे प्रयत्न आपल्याला बघायला मिळू शकतील. त्यांना माहित आहे इथे आपल्याला हा सामना जर जिंकलो तर पॉइंट्स टेबलमध्ये आपण टॉप मध्ये राहू शकतो. तर मनस्वी फायटर्स ही जी टीम आहे ह्यांना हा सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचा हा सामना आहे. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला आकुडी टप्प्याचा बॉल, पुन्हा एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्राज मिळून जातील. वाढ बोलतो इशारा बंड्या शिर्के. इथे अमेयला जर थांबायचं असेल तर अचूक टप्पा महत्वाचा आहे. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही, प्रॉपर असा टायमिंग नाहीये त्या ठिकाणी. स्कोरबोर्ड आता स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. कमालची बॉलिंग, 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला चांगला ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. शतरक्षक असतील ऑफच्या परिसरामध्ये केवळ आणि केवळ 1 रन्स मात्र मिळून जाईल आणि संघाचा स्कोर का डबल डिजिट मध्ये 10 रन्स वरती पोहोचले. आणि त्याचबरोबर विलास मोरे यांच्यासाठी देखील एक स्पेशल जर पाहिलं तर कॅश प्राइज लागू करण्यात येत आहे की जर का विलास मोरे यांनी फक्त षटक टाकलं तर आदरणीय गणेश एलवे सर यांच्याकडनं 505 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. 505 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळेला अनिकेत तेरेकर फटका फसलाय. बंड्या शिर्के चेंडूच्या मागे पण नो मॅच लाईन ट्रॅव्हल झालेला आहे. केवळ 1 रन्स मात्र मिळून जाईल आणि स्कोर बोर्ड आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील शिल्लक. आम्ही पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूसाठी तयार असेल. पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. स्कोर बोर्ड 11 विदाउट लॉस संतोष एजन्सी. जाऊयात आपण टॉस का बॉलच्या इथे जिथे 2 संघ आलेले आहेत, जिवर फायबर आणि सनी कोण या 2 टीम मध्ये आपण टॉस करतोय. आदरणीय राम दगडे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलेला आहे. जिवर फायबर या टीमने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन सर लगेच आपण घेऊया तिथेच. 1 ओव्हरचा खेळ संपला. 11 रन संतोष एजन्सी या टीमने बनवलेला आहे. 74 धावांचा पाठलाग करत असताना आता जिंकण्यासाठी आपण जर पाहतोय तर अजून देखील येणाऱ्या 24 बॉल मध्ये लगभग 63 रन्स पाहिजेत. 24 बॉल आणि 63 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज
74चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 झालेले आहेत. मुसेफ तांबे ट्रॅकवरती असतील, गोलंदाजी मार्कवरती. त्याचबरोबर भाऊ इदाते या एंड कडून ते गोलंदाजी करणार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेत तेरेकर असेल. एकच चेंडू ते खेळलेत, 1 रन्स. मात्र सुदैवी तो फटका, जिथे कॅच मात्र पकडली गेली नव्हती. नोमॅस लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. आता या ठिकाणी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे अनपेक्षित सम्राट तर आहेत, परंतु त्यांनी रबर बॉल क्रिकेट असू दे किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली शाप सोडली आहे. जो बॅटचा फेस आहे खूप आधीच या ठिकाणी क्लोज झाला होता आणि त्याच्यानंतरला जो चेंडू आहे तो मात्र जो कीपर आहे त्यांच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल झाला. सत्तरबाई राखांगे आपण बघतोय तर कीपरच्या भूमिकेमध्ये आहेत. काल सायंकाळची मॅच आठवत असेल, काय तो सामना झाला. पुन्हा शरीरापासून दूर आहे पूर्ण. अनिकेत तेरेकर बाहेर तर गेले, परंतु लॉब करण्याचा प्रयत्न तेवढा चांगला नाहीये. बॅट बॉलचा कोणता संपर्क नव्हता तिथे. मोसेफ तांबेनं जो चेंडू आहे त्या टप्प्यामध्ये बदल केला नाहीये. पहिला चेंडू ज्या टप्प्यावरती टाकला त्याच टप्प्यावरती पुढचा बॉल देखील आलाय. आणि यावेळेला आता अनिकेत तेरेकर तुम्ही थांबवू शकणार नाहीत. डाऊन द ग्राउंड चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 रन षटकार. राईट अप ओव्हर द विकेट. आपण पाहतोय तर पुढचा चेंडू टाकला जाईल. मागच्या चेंडूवरती 6 होते. या चेंडूला बाहेरच्या बाजूला बाहेरच्या बॉलला छेडछाड केली अनिकेतनं. रन्स मिळत नाहीत. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. थोडंसं दडपण असेल, त्या दडपणामध्ये खेळताना दिसत आहेत जो बॉलर आहे मुसेफनं आतापर्यंत थांबवलंय. काय गोलंदाजी केली. किशोर गुंडेकरचे कदाचित ही कमी भासते. आता जर या मॅच मध्ये पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये देखील थोडेसे एक्सपेन्सिव्ह बॉलर ठरले होते संतोष एजन्सी या टीमचे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर बॅटिंग मध्ये देखील थोडी कमी भासते. काल काय बॅटिंग केली होती किशोर गुंडेकर यांनी. त्याच्यानंतर पुढचा बॉल खेळण्यासाठी अनिकेत तयार असेल. पुन्हा एकदा साबूक आहे. पुन्हा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन षटकार. अनिकेत तेरेकर दर्जेदार बॅटिंग करतायत, हरकत नाही. सुरुवातीचे 2 डॉट आले, मग 6 आला, पुन्हा डॉट आला आणि पुन्हा मग 6 आलाय. स्कोर का 23 ला जाऊन आता पोहोचलाय. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. ही मॅच खूप महत्वाची आहे. आपण बंडे शिर्क्यांना माहीतच असेल, कारण हा सामना खूप इम्पॉर्टंट असेल त्यांच्यासाठी. गोलंदाजी सुरेख करणं एक्सपेक्ट आहे, कारण जे समर्थक आहेत मनस्वी फायटर्स या टीमचे त्यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडंसं नैराश्य असू शकेल, कारण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा वा वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत तेरेकरच्या बॅटमधून 6 रन षटकार. सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 29-29 या आकड्यावरती. 2 ओव्हर नंतर 29 झालेत. कारण ज्याप्रमाणे ही जी गोलंदाजी आपण जर बघत आहोत तर ही गोलंदाजी जशी चालली आहे, संघ मालक देखील थोड्याशा ठिकाणी आपण पाहायला गेलं तर चेहऱ्यावरती नैराश्य त्यांच्या देखील असू शकेल. जे टीम ओनर आहेत विनोदजी माडिक सर असतील, त्याचबरोबर संतोष एजन्सी या टीमचे जे टीम ओनर आपण पाहतोय तर बाबू धाडवे असतील. कारण एका बाजूला एक टीम ओनर कुठेतरी खुश दिसतील ज्याप्रमाणे बॅटिंग चालले, तर दुसऱ्या बाजूला जे गोलंदाजीवरती प्रहार करणारे जे गोलंदाज करणारे जे टीम ओनर आहेत, गोलंदाजी करणाऱ्या टीमचे जे टीम ओनर आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य असू शकेल. आणि या टीमचे एक चाहते म्हणजेच बाबा पवार देखील या ठिकाणी त्या खेम्यामध्ये दिसत आहेत. परंतु हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे.
पॉवर यांना सातत्यानं आपण स्कोररच्या अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदान नाही तर अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. विकेट घेणं गरजेचं आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. लॉंग लेग बॉर्डरांच्या वरून आता अनिकेत नाही तर अमेय पालकरच्या बाटमधून 6 रन षटकार. मिस्टर कन्सिस्टंट आता चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. या ठिकाणी अनिकेत तेरेकर अगदी कमालची बॅटिंग केली परंतु त्याच्यानंतर जे या ठिकाणी अमेय पालकर जे टीमचे तारणहार खेळाडू आहेत ते दर्जेदार बॅटिंग करतायत. फुल टॉस बॉल केवळ एक सिंगल घेतलाय. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम अकेले गेले. स्ट्राइक अनिकेतला देखील कारण अनिकेतच्या बॅटला देखील चांगले चेंडू लागतात. अनिकेतच्या तेरेकडनं 7 चेंडू फेस केले ज्याच्यामध्ये ते 19 रन्स वरती घेत आहेत. टीमची धावसंख्या 36 झालेली आहेत. अजून 16 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय महत्वाची बाब म्हणजे संतोष एजन्सी या टीमनं एकही विकेट गमावला नाहीये. दोघांमध्ये पार्टनरशिप बिल्ड होते. फर्स्ट विकेटसाठी काय कमालची या ठिकाणी पार्टनरशिप आपण बघतोय स्पेशली चेस करताना. अगदी प्रॉपर असं टायमिंग नाही. केवळ 1 रन्स घेतलाय. हा नान समांबला अनिकेतनं साफ नकार दिला कारण त्यांना माहित आहे विकेट खूप महत्वाचे असतील. पंड्या शिर्केला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या बॉलवरती 6 आला त्याच्यानंतर सिंगल येणाऱ्या 15 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता. मनस्वी फायटर्स या टीमला जिंकण्यासाठी हे जे सेट फलंदाज आहेत त्यांना अगदी तंबूच्या आसऱ्याला पाठवावं लागेल. हो यावेळेला फटका फसलाय. चर्चा तंबूच्या आसऱ्याची करत होतो. कॅच पकडली आहे आणि इथे मात्र नवेद ऐनरकर यानं एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना अमेय पालकर मिस्टर कन्सिस्टंट यांना तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. आणि षटक क्रमांक आपण हे जे तिसरं इन प्रोग्रेस आहे आपण चर्चा त्याच गोष्टीची करत होतो की सामना जिंकायचा असेल तर अमेय पालकर आणि अनिकेत तेरेकर जे सेट बॅटर आहेत त्यांना तुम्हाला तंबूच्या आसऱ्याला पाठवणं गरजेचं आहे. त्याच्यामधला एक बॅटरला पाठवले. बंड्यानं चांगली रणनीती होती. ऑफरमच्या बाहेरच्या बॉलला अगदी प्रॉपर टायमिंग नव्हता. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र कॅच पकडली. क्रमांक 3 वरती सिद्धार्थ केळसकर यांना आता पाठवले गेले. डावखुऱ्या शैलीचा हा देखील बॅटर. लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन बरकरार. सदतीस रन झाले. 37 37 या आकड्यावरती एक महत्वाचा धक्का आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धार्थ केळसकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिद्धार्थ केळसकर आता या ठिकाणी वंड्या शिर्क्यांच्या चेंडूला फेस करताना दिसतील. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. हो या वेळेला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर सिद्धार्थच्या बॅटमधून षटकार. आता ही गोलंदाजी एक्सपेक्ट नाहीये टीमला सुद्धा अपेक्षित नाहीये. संतोष एजन्सी या टीमचे अनेक चाहते आहेत. अनेक चाहता वर्ग देखील आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर रसिक प्रेक्षकांच्या मनावरती भुरळ घालणारा हा देखील एक खेळाडू आहे. त्याचबरोबर जर का सिद्धार्थ केळसकर यांची जर विकेट घेतली बंड्या शिर्के याने तर विनोदजी माडिक यांच्याकडून 202 रुपयाचा कॅश प्राइज मात्र बंड्या शिर्के आहे यांना दिलं जाईल. वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच आहे. शेवटचा बॉल आहे. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचले 44. 47 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 13 बॉलमध्ये 30 रन्सची आवश्यकता आहे. म्हणजे विकेट 202 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाणार आहे विनोदजी माडिक सर यांच्याकडून. फक्त विकेट खूप महत्वाची आहे.
आणि इथे ज्याप्रमाणे लागलेलं कॅश प्राइज आहे आणि सिद्धार्थ केळसकर यांना सरळ बाहेरच्या रस्त्याला पाठवलंय. 202 रुपयाचं जे कॅश प्राइज लागलेलं आहे त्याचे मानकरी वंड्या शिर्के ठरलेत. त्याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ देखील संपलाय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलोय 44-44 या आकड्यावरती. येणाऱ्या 12 बॉलमध्ये पाहिजे जिंकण्यासाठी संतोष एजन्सी या टीमला 30 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 30. 12 बॉलमध्ये 30 रन्स पाहिजेत. बघा जे कॅश प्राइज लागलं ना टीम ओनर जे विनोदजी महाडिक आहे त्यांच्याकडून लगेचच विकेट आली आहे. 12 बॉलमध्ये 30 रन्स. आणि त्याचबरोबर विलास मोरे यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे की जर का तुम्ही षटक टाकलात, हे षटक झाल्यानंतर शेवटचं षटक विलास मोरे यांनी जर टाकलं तर आदरणीय गणेशजी एल्वेसर यांच्याकडनं 505 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. असं 44 झालेत, अजून 30 पाहिजेत. 74चं टार्गेट आहे. 30 रन्स पाहिजेत अजून. 12 मध्ये 30ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती मुसद्दीक फकी. बारा बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. चला वेळ फार जाणार नाही याची काळजी घ्या आपण. चला या ठिकाणी आपण जर पाहतोय तर क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. केवळ आणि केवळ एक रन्स मात्र आता बाईच्या स्वरूपातला कदाचित मिळू शकेल का? बॅटचा स्पर्श, अंपायरचा कोणता इशारा नाही म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी एक सिंगल रन्स बॅटचा स्पर्श होत असतो. अकरा बॉल 29 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 29 रन्स पाहिजेत. हो यावेळेला रुपेश भिसे यांनी मात्र चांगलंच या ठिकाणी प्रहार केलाय. 6 रन्स मिळतील. षटकार येतोय. आणि इथे जर मी तरी म्हणतोय की 10 बॉल आणि आता 23 धावांची गरज आहे. कदाचित या बॉलरला जर कॅश प्राइज लागले गेलं तर विकेट देखील येऊ शकते का? कारण इथे साईराजजी देसाई सर देखील आमच्या समोर चर्चा करतायत. कदाचित टीम ओनर विनोद महाडिक यांच्या माध्यमातून जर कॅश प्राइज लागलं गेलं तर इथे विकेट येण्याचे चान्सेस आहेत असं प्रेडिक्शन साईराज देसाई सर यांचं आपल्याला बघायला मिळते. पुणे शरीरापासून थोडस दूर. जिबर फायबर आपलं डिसिजन सांगायचं आहे. जिबर फायबर आणि चेंडू चॉईस करण्यासाठी आपण यायचं आहे. जिबर फायबर आपलं डिसिजन. बॉलिंग घेतलेली आहे तर बॅटिंग करणारा जो संघ असेल सनीकोंड आपण बॉल चॉईस साठी लगेच कॉम्बॉक्सच्या समोर या. लगेचच मॅचेस होणं खूप गरजेचे आहेत. यावेळेला पुन्हा शरीरापासून दूरचा बॉल आहे. रुपेश भिसे थोडेसे स्ट्रगल करताना दिसत आहेत. डॉट बॉल येतोय. टीम ओनर विनोद महाडिक अजून देखील आपण पाहायला गेलं तर कॅश प्राइज लागत नाहीये त्यांच्या माध्यमातून. आणि मग इथे व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्राज मात्र मिळून जाईल.
चला येणाऱ्या 8 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 22. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते का? रुपेश भिसे मोठे प्रहार करतील का? पुन्हा एकदा सुरेख बॉलिंग, जोरदार अपील केली आहे, लावली अपील, परंतु शेवटचा एक चेंडू शिल्लक. खरंच मुसद्दीक फकीयाचं कौतुक करावं लागेल. एक सिंगल मग सिक्सर आला, त्याच्यानंतर जे डॉट बॉल आले मग वाईड टाकला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू असेल. 7 बॉलमध्ये आता 23 धावांची आवश्यकता. पुन्हा शरीरापासून या ठिकाणी दूर आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राज पुन्हा मिळून जातील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राज आता खूप दिले जात आहेत. बॉलर बॅटर पासून थोडंसं वाचण्याचं काम करतायत गोलंदाज. यासाठी थोडीशी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. 7 मध्ये 20. हा चेंडू सुरेख टाकलाय, परंतु आपण जर पाहतोय षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 54. 54 या आकड्यावरती. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. 6 मध्ये 20. 6 बॉल 20 धावांची गरज. 6 मध्ये 20. चला लगेचच मॅचला सुरुवात करूयात आपण. शेवटचे 6 बॉल आहेत गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी दिलीप नवाले यांना गोलंदाजीसाठी 5 रन केले. पण ती थोडी चर्चा करतायत दिलीप यांच्याकडे देखील. 6 मध्ये 20 पाहिजेत. अनेक तेरेकर स्ट्राईकला असतील आता. आणि त्याचबरोबर दापोली फायटर्सचे जे टीम ओनर आहेत आदरणीय अमित दादा इंदुलकर, हे देखील या मॅचचा आस्वाद घेत आहेत. या मॅचकडे त्यांच्या देखील नजरा असतील. सहा मध्ये 20 ची गरज आहे. आणि प्रत्येक म्हणजे जरच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर नेट रन रेटचा विषय असतील. म्हणजे ज्यावेळेला लीग फॉर्मॅट खेळतो खूप महत्वाच्या गोष्टी त्या असतात. तुमचे पॉइंट्स असतात, त्यानंतर नेट रन रेट असतो. तुम्ही किती चेंडू राखून किती रन्स ठेवून जिंकलात त्याच्यावरती तुमचा नेट रन रेट असेल. दिलीप नावळे यांना आता गोलंदाजीसाठी 5 रन केलेला आहे. चला लगेच क्षेत्ररक्षणाची पोझिशन कशा प्रकारची असेल. या ठिकाणी लॉंग ऑफला स्वतः बंड्या शिर्केत, लॉंग ऑनला बंटी आहे, डीप मिड विकेटला राहुल आंबेकर तैनात आहेत. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर लॉंग लेग, फाईन लेग, थर्ड मॅन. चला मॅचला सुरुवात करा. यावेळेला फटका फसलाय. फॉलो थ्रो मध्ये स्वतः येतील आणि ते कॅच पकडली. दिलीप नवाले, वा कमालची बॉलिंग. विकेटचं पतन झालंय. अनिकेत तेरेकर बाहेर जातील. अनिकेत तेरेकर आता बाहेर जात आहेत. असं वाटलं होतं सामना संतोष एजन्सी हा संघ मात्र जिंकणार आहे, परंतु नाही.
आणि आता कुठेतरी आपण पाहायला गेलं तर संतोष एजन्सीचा जो खेम आहे थोडासा या ठिकाणी आपण पाहतोय तर नाकूच असणार आहे, चिंतेमध्ये दिसतोय. पण तो प्रतिस्पर्धी जो संघ आहे बरसवी फायटर्स या टीमचे ओनर आता चेहऱ्यावरती थोडंसं असते त्यांच्या देखील असू शकणार आहे. कारण आता बॉलिंग चांगली केली दिलीप नवाले. आता बॅटिंगसाठी राहुल आंबेकर यांना पाठवले. उंचखुऱ्या बांध्याचा या ठिकाणी जो बॅटर गेलाय मैदानामध्ये राहुल आंबेकर. अगदी जड पातळ बांधा या खेळाडूचा. क्रमांक 5 वरती राहुल आंबेकर यांना पाठवले. गोलंदाजी त्यांनी शेवटचं षटक टाकलं होतं. आता 5 मध्ये 20 रन्स पाहिजेत. 5 बॉल 20 धावांची आवश्यकता. दिलीप नवाले ट्रॅक वरती तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. एक चांगले बॉलर चांगले ऑलराऊंडर आहेत दिलीप. क्रॉस घ्यायचा आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. लक्षात थोडंसं बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला आहे. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये आता 19 धावांची गरज आहे. 5 मध्ये 19. आणि यावेळेला आपण जर पाहतोय तर जोरदार अपील केलेली आहे आणि इथे दिलीप नवाले हे मात्र अगदी कमालची गोलंदाजी मैदानामध्ये आग लावणारी गोलंदाजी करतायत. राहुल आंबेकर बाहेरच्या दिशेला. आणि या ठिकाणी ओना हॅट्रिकचा बॉल असेल. दिलीप नवाले कालच्या दिवसामध्ये आकाश सकवाळ यांनी हॅट्रिक घेतली होती. विनोददादा महाडिक जे असतील त्यांना देखील आपण थोडीशी त्यांच्या इकडे जाऊयात. हॅट्रिकचा बॉल आहे, कॅश प्राइज असेल का? कारण बॉलिंग सुरेख केलेली आहे. आमचे साईराजी देसाई सर सांगतायत की विनोददादा महाडिक कॅश प्राइज लावतील. हॅट्रिकचा बॉल आहे कारण या बॉलरनं कमाल केली आहे. अल्पेश बैकर या ठिकाणी ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपला तैनात. थोडेसे फंबलिंग पाहायला मिळाली. केवळ 1 रन्स जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 3 मोठे प्रहार. 3 मोठे प्रहार सामना विजय मिळवून देतील संतोष एजन्सी या टीमला. तीन बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 18 ची गरज. या ठिकाणी आपण बघतोय त्या अंदरुणी किनारा कमालची बॉलिंग. नवाले सर काय बॉलिंग करतायत. 2 विकेट घेतले. 3 रन्स फक्त खर्च केलेत त्यांनी. 4 बॉल टाकलेले आहेत. 6 मध्ये 20 ची गरज होती. आता 2 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. मनस्वी फायटर्स आज संघ खेळतोय. याच्या नंतरची देखील मॅच एक महत्वपूर्ण जिबर फायबर विरुद्ध सनीकोन. सनीकोन हा संघ मात्र बॅटिंग करताना दिसेल. जिबर फायबरने टॉस जिंकला. बॉलिंगचं डिसिजन घेतले. यावेळेला मोठा प्रहार केलाय अल्पेश बैकरच्या बॅटमधून. एक मॅक्झिमम बघायला मिळतोय. 6 रन षटकार. आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 1 मध्ये 11. 1 बॉल 11 धावांची गरज असेल. याच्यानंतर लगेच जिबर फायबर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला जे चेहऱ्यावरती आपण पाहायला गेले तर नैराश्य होतं ना, ते आता मात्र जे मनस्वी फायटरचे समर्थक आहेत त्यांच्या आता चेहऱ्यावरती हास्य आले. 1 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. समोर अल्पेश बैकरनं मागच्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक खेळला. मॅक्झिमम बघायला मिळाला होता. पण तू इथे मात्र या ठिकाणी आपण जर बघतोय
आणि त्याचबरोबर हा सामना मात्र जिंकलेला आहे मनस्वी फायटर्स या टीमनं. अभिनंदन करूयात. हार्ड लक बॉय संतोष एजन्सी, आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात. यानंतर जिबर फायबर टॉस जिंकला आणि त्या